हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली तेव्हा ते 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते। नागपुरात शरद पवारांचा गौप्यस्फोट। इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत तर राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम दिसतोय। शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांची खोचक टीका। लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत आलो, लाडक्या बहिणीसोबत होत्या म्हणून कुणी काही वाकड करू शकलं नाही। रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मानले लाडक्या बहिणींचे आभार। पालिका निवडणुकीसाठी अजून कुठलीही आघाडी निर्माण झालेली नाही, तर त्या क्षेत्रात स्थानिक आघाड्या होतात। पालिका निवडणुकीच्या तोंडावर राऊतांचं सूचक विधान। मुंबई महापालिकेबाबत राज आणि उद्धव ठाकरे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ, तर ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत आक्षेप नाही, संजय राऊतांचं विधान। राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेला जयंत पाटलांची अनुपस्थिती। राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते उपस्थित, मात्र जयंत पाटलांच्या गैरहजेरीनं चर्चांना उधाण। शिवसेना उभाठाचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलावर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। कालच्या वरळीतल्या लढ्यादरम्यान सिद्धेश शिंदेंनी धक्का मारल्याचा महिलेचा आरोप। प्रफुल्ल लोढांकडे महाजनांच्या अनेक सीड्या, तर मला जोडे मारण्याऐवजी लोढा आणि महाजनांना जोडे मारा। भाजपच्या आंदोलनावरून खडसेंचा हल्लाबोल। मुंबईत ठाकरे बंधूंचं रक्षाबंधन उत्साहात। मातोश्रीवर सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी, तर शिवतीर्थावर राज ठाकरेंना मोठ्या बहिणीनं बांधली राखी। आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा उत्साह। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिमुकल्या मुलींसोबत साजरी केली रक्षाबंधन। तर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील टीका केली आहे। इतके दिवस शरद पवार बोलले नाहीत असा सवाल फडणवीसांनी पवारांना उपस्थित केलाय, तर राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम झालेला दिसतोय असा टोलाही फडणवीसांनी शरद पवारांना लगावलाय। यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधलाय। राहुल गांधी सलीम जावेद प्रमाणे कहाण्या तयार करतात अशी टीका देखील मुख्यमंत्र्यांनी केली। इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना। आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत, राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय की अशा प्रकारची दोन माणसं मला पूर्वी भेटली होती निवडणुकीपूर्वी आणि त्यांनी 160 विधानसभा मॅनेज करून देतो म्हणून सांगितलं। खरं म्हणजे हा तर अत्यंत मोठा अपराध आहे। जर त्यांना ती माहिती होती तर त्यावेळेस त्यांनी उघड का नाही केली? आता ते म्हणतात ती माणसं मला माहिती नाहीत, ती माणसं लक्षात नाहीत, माझा लोकांवर विश्वास होता। खरं म्हणजे हे अत्यंत अपराधीपणाचं, खोटेपणाचं सगळं आहे। तर शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर त्याचे राजकीय पडसाद काय उमटतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद पवार यांनी केलेल्या धक्कादायक स्फोटानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यावर टीका केली आहे। तर लोकसभा निवडणुकीपूर्वी काही लोक मलाही भेटल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी म्हटलंय। आमच्याकडे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले रोहितजी काही लोक अप्रोच झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला निवडून आणतो, इतके पैसे तुम्हाला द्यावे लागेल। आमचे नागपूरचे आपले धनुष्यराव पेठे साहेब
त्यांच्याकडे प्रपोजल आलं होतं की 2 करोड रुपये तुम्ही द्या, किती मताने तुम्ही निवडून याल ते आम्ही सांगतो आणि तेवढ्या मताने तुम्ही निवडून याल. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत आलो असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. राखीचा धागा बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींचा निधी वाढवणार असं एक मोठं वक्तव्य रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. तर राज्यातील सगळ्याच लाडक्या बहिणींना त्यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही, तर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून या ठिकाणी आलो. ज्याच्या मागे एवढ्या बहिणींचं साकडं, त्याचं कोण काय करू शकेल वाकडं. त्यामुळे अनेकांनी अनेक मनसुबे रचले, षडयंत्र केली, दूषणं दिली, शिव्याशाप दिले, त्रास दिला, पण लाडक्या बहिणी पाठीशी होत्या. त्यामुळे आमचं काही वाकडं झालं नाही. आम्ही पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने, आशीर्वादाने त्या ठिकाणी सत्तेवर आलो. अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहे. पण हे सगळं जे विरोधकांनी या ठिकाणी एक वावटळ तयार केलं होतं ते बाजूला झालं आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली. पुढचे 5ही वर्ष योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत. पुढची महत्त्वाची बातमी. राज्यामध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळामध्ये घडामोडींना वेग आलाय. त्याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊतांनी एक सूचक विधान केलंय. महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली, तर दुसरीकडे इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली. तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप कोणती आघाडी तयार झालेली नाही आणि झाली असेल तर मला सांगा, असं सूचक विधान राऊतांनी केलंय. त्यामुळे पालिका निवडणुकीमध्ये मविया सोबत राहणार की वेगवेगळं लढणार अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाडी निर्माण होत असतात. हा आतापर्यंतचा इतिहास आहे, त्यामध्ये राजकीय पक्ष सुद्धा नसतात. तर दुसरीकडे मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत असंही राऊतांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे एकूणच आता मुंबई महापालिकेमध्ये मविया सोबत लढणार की पालिकेमध्ये मविया फुटणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळामध्ये उधाण आलंय. महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाली असेल मला सांगा तुम्ही. प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात. हा आतापर्यंत इतिहास आहे. अगदी स्थानिक, त्यात राजकीय पक्षसुद्धा अनेकदा नसतात. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना असतात. मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई आणि मुंबई वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काही एकत्र भूमिका घेण्याचं ठरवलं असेल तर संपूर्ण देशातल्या मराठीप्रेमी जनतेला, स्वाभिमानी जनतेला त्याचा आनंद असतो. प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा जो निर्णय आहे तो माननीय राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि ते समर्थ आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे एखादा विषय पुढे नेण्यासाठी. पण अर्थात या विषयावर चर्चा होते कारण ही महाराष्ट्रातली एक मोठी घडामोड आहे राजकीयदृष्ट्या. तर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष या विषयावर चर्चा होते
आणि मला असं वाटतं की दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही. काँग्रेसला आक्षेप नाही. मला चित्र असं दिसलं की कोणालाही आक्षेप असण्याचं कारण नाही आणि नाही.